महाराष्ट्र के सीएम उद्धव ठाकरे ने दिया इस्तीफा। महाराष्ट्र के वजीर आला उद्धव ठाकरे ने अपने अहदे और एमएलए की रुकनीत से इस्तीफा देने का ऐलान किया है। इससे कबल सुप्रीम कोर्ट ने गवर्नर भगत सिंह कोश्यारी के हुक्म को बरकरार रखते हुए फ्लोर टेस्ट पर मोहर लगाई थी। उद्धव ठाकरे ने फ्लोर टेस्ट से पहले ही फेसबुक लाइव किया। फेसबुक लाइव में इन्होंने कहा कि मुझे फ्लोर टेस्ट से कोई मतलब नहीं, मैं वजीर आला का अहदा छोड़ रहा हूं। उन्होंने एमएलए के मेंबरशिप से भी इस्तीफा दे दिया है। इस्तीफे के बाद ठाकरे ने कहा कि मेरे पास शिवसेना है, इसे कोई मुझसे नहीं छीन सकता। लाइव के बाद उद्धव ठाकरे ने राजभवन के लिए रवाना हुए और वहां पर गवर्नर को अपना इस्तीफा सौंपा। जहां गवर्नर को इस्तीफा सौंपने के बाद उद्धव ठाकरे ने कहा कि सुप्रीम कोर्ट ने फ्लोर टेस्ट के लिए कहा है। उन्होंने कहा कि वो मुतमईन हैं कि उन्होंने सरकारी तौर पर औरंगाबाद का नाम बदलकर संभाजी नगर और उस्मानाबाद का नाम बदलकर धाराशिव रख दिया है। इन्होंने कहा था कि अदालत के फैसले के बाद वो आगे की हिकमत अमली बनाने जा रहे हैं। इन्होंने गवर्नर का शुक्रिया अदा किया और साथ ही एनसीपी और कांग्रेस का, जिन्होंने इनका समर्थन किया था। कांग्रेस ने भी कैबिनेट छोड़ने की पेशकश की। इन्होंने कहा कि कल होने वाले फ्लोर टेस्ट से मेरा कोई ताल्लुक नहीं, मुझे इसमें कोई दिलचस्पी नहीं, मुझे परवाह नहीं है कि किसके पास कितने नंबर हैं। उद्धव ठाकरे ने कहा कि जिसको मैंने ऊपर उठाया उन्होंने ही मुझे धोखा दिया, इनको ऊपर उठाना ही मेरा सबसे बड़ा गुनाह है और मैं आज इस गुनाह की सज़ा भुगत रहा हूँ। इन्होंने कहा कि मुझे वज़ीर आला का अहदा छोड़ने का कोई दुख नहीं है। उद्धव ठाकरे ने कहा कि मैं नहीं चाहता कि शिवसेना सड़क पर आए। उद्धव ठाकरे के इस्तीफे के बाद संजय राउत ने ट्वीट किया कि ये आजमाइश का वक्त है। दूसरी तरफ महाराष्ट्र के पूर्व सीएम और बीजेपी लीडर देवेंद्र फडणवीस ने रियासती बीजेपी सरबराह चंद्रकांत पाटिल और पार्टी के दीगर लीडरों के साथ अहम मीटिंग की और उद्धव ठाकरे के इस्तीफे के बाद जश्न मनाया। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मला विशेष समाधान आहे। एक आयुष्य सार्थकी लागलं तशी एक माझी भावना आहे, ती म्हणजे स्वतः शिवसेना प्रमुखांनी जे नाव शहराला ठेवलं औरंगाबादला संभाजीनगर, त्या संभाजीनगर जिल्ह्याला संभाजीनगर, औरंगाबाद जिल्ह्याला संभाजीनगर हे नाव आज आपण दिलेलं आहे। त्याचबरोबरीने उस्मानाबादला धाराशिव हे नाव दिलेलं आहे। तसंच जिथे मी लहानाचा मोठा झालो आणि आता तर मी मुख्यमंत्री, जे सरकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत करतात, काम करतात, त्यांना वांद्र्यामध्येच वांद्रे वसाहत जी आहे तिथेच त्यांचं हक्काचं घर मिळावं म्हणून भूखंड सुद्धा आज मंजूर केलेले आहे। आपण अशा अनेक गोष्टी आपण करत आलेलो आहोत। पण म्हणतात ना की एखादी गोष्ट चांगली चालू असली तर त्याला दृष्ट लागते। आता कोणाची दृष्ट लागली हे आपण जाणताच। पण आज मला विशेषतः शरद पवार साहेब आणि सोनियाजी आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातील सर्व माझ्या सहकाऱ्यांना खास धन्यवाद द्यायचे आहेत। आज सुद्धा मला आनंद एका गोष्टीचा झाला, त्या नामांतराचा मी तुम्हाला सांगितलं, पण खेद एका गोष्टीचा झाला, दुःख एका गोष्टीचं वाटलं की ह्या ठरावाच्या वेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी, आदित्य, अनिल परब आणि सुभाष देसाई केवळ फक्त 4 शिवसेनेचे मंत्री होते। बाकी सगळे मंत्री तुम्ही जाणता। हे एक लोकशाहीचं दुर्दैव आहे की या लोकशाहीमध्ये फक्त डोक्याचा वापर हा मोजण्यासाठी होतो, कोणाकडे किती बहुमत आहे, कोणाकडे किती संख्या आहे। मला त्याच्यामध्ये रस नाहीये। मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये कोण आहेत, किती आहेत, मला त्याच्यात अजिबात रस नाही। पण माझ्या विरोधात एक जरी माझा माणूस उभा राहिला तरी ते मला लज्जास्पद आहे। ठीक आहे, तुमची इच्छा ही प्रमाण, कारण का तुमच्याकडे म्हणजे तुम्ही आता ज्यांच्या सोबत जाणार आहात ते सगळे एकत्र झालं तर कदाचित उद्या बहुमत सिद्ध कराल। मला तो खेळच खेळायचा नाहीये, मला खेळच खेळायचा नाहीये। मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की ज्यांना शिवसेनेने राजकीय जन्म दिला, शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, साऱ्या शिवसैनिकांनी त्यांना मोठं केलं,
त्या शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचण्याचं पुण्य यांच्या पदरात जर पडत असेल तर ते पुण्य त्यांच्या पदरात पडू द्या. मग त्यांच्या पदरात पुण्य पडत असेल तर यांच्यावरती विश्वास ठेवला, हे पाप माझं आहे, हे पाप माझं आहे. आणि ते पाप, त्या पापाची फळं ही अशी भोगावी लागत असतील तर त्याच्यात त्यांचा काय दोष आहे. मी गेल्या बुधवारीच आपल्याला सगळ्यांना सांगून वर्षा हे निवासस्थान, शासकीय निवासस्थान सोडलं, मातोश्री, माझ्या मातोश्रीमध्ये आलो, आपल्या मातोश्रीमध्ये आलो. आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं, खूप आशीर्वाद दिले. ठीक आहे, मी काही घाबरणारा नाही, मी डरणारा नाही. पण त्याच बरोबरीने कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तामध्ये शिवसैनिकाचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे असतील त्यांना होऊ द्या, मी नाही होणार. म्हणून मी शिवसैनिकांना सुद्धा सांगतोय की उद्या अजिबात मध्ये येऊ देऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या, त्यांचा गुलाल, त्यांचे त्या शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचलं, शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि त्यांना ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लख लाभो. मी इकडेच राहणार आहे. पुन्हा मी शिवसेना भवनमध्ये बसायला सुरुवात करणार आहे. पुन्हा माझ्या शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. आणि पुन्हा एकदा नवीन भरारी मारणारे सगळे जे काही तरुण तरुणी आणि माझ्या माता भगिनी आहेत त्यांना सोबत घेऊन एक नवीन शिवसेनेची वाटचाल. नवीन म्हणजे शिवसेना तीच आहे, शिवसेना आपलीच आहे. शिवसेना कधीही आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही, अजिबात नाही. ना शिवसेना हिरावून घेऊ शकत, ना तुमच्यापासून आम्हाला ठाकरे कुटुंबियांना कोणी हिरावून घेऊ शकत. आपण इथेच राहणार आहोत. आणि जसं मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा देतोय त्याचप्रमाणे मी माझ्या विधान परिषद सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा देतो आहे. कारण मी पुन्हा येईन असं बोललोच नव्हतो, तरी सुद्धा मी आलो होतो. जिथे मला जायचंच नव्हतं तिकडे मी गेलो होतो. आता मी आहे तो तुमचा आहे, तुमच्या सोबत आहे. परत एकदा माझ्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांचं, म्हणजे जे मंत्रिमंडळ आहे त्यांचं, काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, सगळे सहकारी, आता सहकारी सुद्धा जिकडे फळ दिसतात तिकडे ते पलटतात, जाऊ द्या, तो मानवी स्वभाव आहे. खास करून शासकीय यंत्रणेचं, मग ते सगळे सचिव, पोलीस यंत्रणा, कलेक्टर, सगळ्यांचंच मी मनापासून ऋण व्यक्त करतो. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.